तर नमस्कार मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आज आर-टी-ई बाबत माहिती घेणार आहोत. तर आर-टी-ई काय आहे? आर-टी-ई म्हणजे राईट टू एज्युकेशन. तर ही जी जागा असते ह्यात तुम्हाला 25% अ, खाजगी शाळांमध्ये तुम्हाला इथे जागा असते. जेणेकरून ते आपले जे कास्ट वाईज असतात किंवा गरजू विद्यार्थी असतात त्यांना 25% इथे लाभ मिळणार आहे. आणि जे फॉर्म कधी येतात तर आपण फॉर्मच्या बाबतीत पण माहिती घेणार आहोत आणि याचे काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत हे पण आपण जाणून घेणार आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर चला सुरू करूया व्हिडिओ. व्हिडिओ सुरू करण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. तर चला आपण सुरू करूया. गव्हर्नमेंटचा याच्यामध्ये 25% सूट असते किंवा आपण बोलू शकतो याच्यामध्ये कोटा असतो 25%. जे खाजगी शाळेमध्ये मुलांना इथे तुम्ही शिकवू शकता आणि ते तुम्हाला 1ली ते 8वी पर्यंत मोफत शिक्षण जो खर्च असतो तो पूर्ण गव्हर्नमेंट करते म्हणजे सरकार करते. आणि हे जे 25% आहे त्याच्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागतो आणि मुलीचं किंवा मुलाचं वय इथे 5 वर्ष असणं आवश्यक आहे. आणि हे जे येतो आणि दरवर्षी याचे फॉर्म निघत असतात. आणि याचा जर आपण विचार करू तर तुम्ही जवळच्या लोकेशनवरती तुम्ही इथे फॉर्म भरताना काळजीपूर्वक फॉर्म भरायचा आहे आणि तुमच्या नियर बायमध्ये जे स्कूल असतील गव्हर्मेंट अंडरटेकिंग किंवा गव्हर्मेंटच्या थ्रूमध्ये तर त्यामध्ये तुम्हाला तिथे फॉर्म भरायचा आहे. आणि त्यानंतर ते तुम्हाला 100% ज्या तुम्ही फॉर्म भरला आहे त्यातली एक शाळा कुठची तरी नक्की लॉटरी सिस्टममध्ये निघते. आणि तुम्हाला इथे कोणतंही इथे फीस किंवा काहीच द्यायचं नाही तुमच्या मुलाचं 8वी शिक्षण पूर्ण होईपर्यंत. तर आता आपण कागदपत्र पाहूया की कोणकोणते कागदपत्र इथे तुम्हाला लागणार आहे. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा म्हणजे येणाऱ्या या वर्षामध्ये जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये हे फॉर्म सुटतात. तर तुम्हाला हे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे आणि त्याची लॉटरी सिस्टममध्ये तुम्हाला लगेच याचा निकाल लागतो. आणि ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्या नियर बाय शाळेमध्ये तुमचं इथे लॉटरी निघते. तर आता आपण कागदपत्र पाहणार आहोत. कोणकोणते कागदपत्र इथे लागणार आहेत. तर बघा, आपण डॉक्युमेंटच्या बाबतीत तुम्हाला इथे पालकांचं आधार कार्ड लागेल आणि पाल्याचं असेल तर त्याला सुद्धा आधार कार्ड इथे लागणार आहे. आणि पासपोर्ट साईज तुम्हाला फोटो इथे लागणार आहे आणि रेसिडेंट सर्टिफिकेट. आणि रहिवासी असेल तर तुमचा इथे सर्टिफिकेट लागणार आहे. डोमिसाईल तुम्हाला इथे कंपल्सरी लागणार आहे. वडिलांचं असेल तर चालेल. जर मुलांचं नसेल तर तुम्ही इथे काढून ठेवा, रेडी ठेवा. किंवा राशन कार्ड, बीपीएल मधलं तुमचं राशन कार्ड लागेल. आणि कास्ट सर्टिफिकेट इथे नक्की लागणार आहे. आणि जे मुलांचं जन्म प्रमाणपत्र आहे म्हणजे आपण त्याला, आणि उत्पन्नाचा दाखला जो आहे तो एस-सी आणि एस-टी सोडून बाकी सर्व कास्टसाठी इथे उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. आणि हे जे कागदपत्र आहे ते तुम्ही तयार ठेवा, कारण हे ऑनलाईन भरताना तुम्हाला इथे सबमिट डॉक्युमेंट करावे लागणार आहेत ऑनलाईन पद्धतीने. तर नक्कीच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा जर आपण ह्या नवीन नवीन जे फॉर्म वगैरे येतात आपण त्याच्यामध्ये आपण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.